वाव, व्हॉट अ टायमिंग हा. सारंग त्याच्या या केसमध्ये इतका अडकलाय की त्याच्या डोक्यात ऑफिस बद्दलचा काहीच विचार येणार नाही. म्हणजे आपली बोर्ड मीटिंग एकदम व्यवस्थित पार पडणार आहे. ना कोणता अडथळा ना कोणता प्रॉब्लेम. बेस्ट. याला म्हणतात परफेक्ट प्लॅनिंग. शिका. चला, झाली का तयारी सगळी? हो. निघायचं? हा निघूया. चालेल. चला. काय सारंग कुठे? सारंग केस मध्ये अडकलाय पुन्हा. मी त्याला म्हटलं की चल आज खूप महत्वाची बोर्ड मीटिंग आहे. म्हणाला नाही, केस महत्वाची आहे मला. तो म्हणाला मी येतो म्हणून. येणार आहे तो. अरे पण तो आत्ता आई जाऊया. हो चल निघूया. चला. बाबा चहा. आले आले लागलीस कामाला. यात कसलं काम. मला आवडतं तुमच्यासाठी चहा बनवायला. पण खरं सांगू, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी पुन्हा या शहरात पाऊल ठेवेन. पण मला खात्री होती ना, कारण दिशा जरी बदलली तरी तुझी ओढ तुला परत घेऊन येणार याची खात्री मला होती. हा पण ते कधीही ते नव्हतं माहित. बरं, मेहेंद्रे घरात सगळं ठीक आहे ना? सुरुवातीचा काही काळ मी सारंग सोबत होतो. तिची अवस्था बघवत नव्हती मला. पण त्यानंतर मात्र तिलोत्तमाशी माझं खूप मोठं भांडण झालं. त्यानंतर माझ्या अलकाचा आजारपण आणि मग मेंदळे घर कायमचंच तुटलं. त्या मेंदळ्यांच्या घरात कोण कोणाशी बोलतंय, कोणाचं कोणाबद्दल काय मत आहे, मला काही माहित नव्हतं आणि मला माहित करूनही घ्यायचं नव्हतं. मलाही जाणून घ्यायचं नाहीये. मी सहज विचारलं. सावली, अबीर मोठा होतोय. तो त्याच्या बाबाबद्दल विचारत असेलच ना, कुठे आहे काय. नाही म्हणजे त्याच्या मित्रांचे बाबा बघितल्यानंतर त्यालाही प्रश्न पडत असेल की त्याचा बाबा कुठे. काय सांगतेस? बाबा मध्ये खूप हट्टीपणा करायला लागलेला, पण मी रागवले त्याच्यावर. आता तो नाही विचारत फार. तो म्हणतो की आई तूच माझ्यासाठी माझा बाबा आहेस म्हणून. पण खरं सांगू, त्याच्या डोळ्यातले प्रश्न ना मला अस्वस्थ करतात. तुम्हाला गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. आजची बोर्ड मीटिंग कशासाठी आहे? आणि मला असं वाटलं होतं की आजची बोर्ड मीटिंग रूटीन रिव्ह्यूसाठी आहे. हाच होता ना अजेंडा. राजकुमार, काय आहे हे सगळं? मॅडम, म्हणजे मी राजकुमारजींशी बोललो होतो सविस्तर. म्हणजे त्यांनी तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलं असेल असं मला वाटलं. काय म्हणताय ते? त्या दिवशी आपलं बोलणं झालं ना, मोगमच बोलणं झालं, पण मी तुझ्या कानावर हा विषय घातला होता. पण कामात
हा एवढा अर्जंट सब्जेक्ट आहे? काउन्सलर प्लीज एक्सप्लेन. एक मिनिट. डोंट एक्सप्लेन एनिथिंग टू मी. सारंग आज आत्ता इथे या बोर्ड मीटिंगला प्रेझेंट नाहीये आणि मीटिंगचा विषय जर का सनस्क्रीन असेल तर त्यावर मी अजिबात काहीही चर्चा करणार नाही. ओके? कारण या प्रोजेक्टचं हेड सारंग आहे. इज दॅट क्लिअर? आई चल ना गं कुठेतरी. कुठे जायचंय राजा तुला? जाऊ ना कुठेतरी. आई आई तुला नोकरी लागली होती कुठेतरी. गुरुकुल? हा तेच ते. जाऊयात ना तिथे. मला गुरुकुल बघायचं असतं बघ. अबीर कसली एवढी घाई आहे तुला? हा मला सांग, तुला गुरुकुल मध्ये जाऊन काय करायचंय? म्हणजे तिथल्या मुलांचं गाणं तुला ऐकायचंय का तुझ्या आईसारखं गोड गाणं तुला गायचंय? अजिबात नाही बाबा. ह्याचा आणि गाण्याचा दूर दूरपर्यंत अजिबात संबंध नाहीये. हसतोस काय तू? त्याला फक्त फिरायचंय म्हणून उड्या मारतोय, बाकी काही नाही. तसं नसतं का आई? बेळगावला असते ना मी अख्खा गाव फिरायचं बघ. आणि मला तिथे किती मित्र पण खेळायला असते. इथं आल्यापासून फक्त घरातच बसून राहिलो बघ मी. काय बोर होत असतं बघ. इथं मित्र पण नाही, मला काही नाही बघ. बरं बरं चिडू नको, मी तुला घेऊन जाईन. प्रॉमिस? प्रॉमिस. पण मग तू एक प्रॉमिस पाळायचं. तू आता आत जायचं खोलीत आणि खेळायचं किंवा शांत बसायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. पण आई, सारंगला सकाळीच विचारलं होतं राजकुमारने. तो म्हणाला त्याची खूप महत्वाची एक केस आहे तर त्याला इथे येता नाही येणार. आता आपण उगाच त्याची वाट बघण्यात वेळ कशाला वाया घालवायचा ना. एक्झॅक्टली मॅम. मी पण हेच म्हणतोय. हे बघा, तुम्ही मार्केट रिपोर्ट बघा मॅम. म्हणजे सावली सनस्क्रीनचा सेल्स एवढा घसरलाय ना काही महिन्यामध्ये. मॅम जुन्या ब्रँडच्या नावाखाली आपण कंपनीचं नुकसान का करायचं ना. म्हणजे सावली सनस्क्रीन फक्त ब्रँड नाहीये, आपल्या कंपनीची ओळख आहे ती. मॅम सॉरी, पण ओळख फायद्यासाठी असते ना, म्हणजे तोट्यासाठी नाही. राईट? मला असं वाटतं की सगळ्या बोर्ड मेंबरचं जर एकमत असेल तर आपण आज कंपनीच्या फायद्यासाठी काहीतरी एक ठोस निर्णय घ्यायला हवा. काय वाटतं बोर्ड मेंबर्सना? म्हणजे या आय लाईक हिज सजेशन. म्हणजे कामत सर म्हणताय पटते आम्हाला. आणि सध्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर काहीतरी नवीन आणि फ्रेश हवंच. आणि शुभ्रा हे नाव मॉडर्न वाटतंय. अगदी बरोबर आहे. जर नवीन प्रॉडक्ट्समुळे कंपनीचा ग्रोथ होणार असेल तर काय हरकत आहे नाव बदलायला? थँक्यू सो मच. अच्छा, मग मी रितसर प्रस्ताव बोर्डापुढे मांडतो. सावली सनस्क्रीनचं उत्पादन आणि मार्केटिंग तात्काळ बंद करण्यात यावं आणि शुभ्रा सनस्क्रीनचं नवीन ब्रँड लॉन्च करावा.